मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, की मुलं गप्प-गप्प का राहतात? त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सर्वात पहिलं कारण जे आहे त्यांचा इंट्रोव्हर्ट स्वभाव. काही मुलांचा स्वभावच इंट्रोव्हर्ट असतो. ते स्वतःच्याच विचारांमध्ये असतात आणि हा स्वभाव विशेष आहे. याला आपण काही नाही करू शकत. दुसरा विषय हा येतो, की कधी-कधी मुलांना भीती वाटत असते, की आपण काहीतरी बोललो तर आपल्या पालकांना काय वाटेल? आपल्याकडून काही चूक झाली तर आपल्या इतर लोकांना काय वाटेल? आणि या भीतीमुळे देखील ते बोलायचं टाळतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये तर खूप शिस्तीचं वातावरण असेल, तरी देखील मुलं बोलायला टाळतात किंवा गप्प-गप्प राहतात किंवा जर शाळेमध्ये काही बुलिंग किंवा इतर बरोबर जर काही भांडणं झालेली असेल, तरी देखील मुलं गप्प-गप्प राहतात. त्याच्यानंतरची टीकाचा स्वभाव. आता काही वेळेला बऱ्याच पालकांना टीका करायची सवय असते. सगळ्यांच्या समोर मुलांना बोललं जातं आणि अशा वेळेला मग मुलं संवाद साधणं बंद करतात आणि ती गप्प-गप्प राहतात आणि काही वेळेला मुलांना अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा असे काही मानसिक विकार देखील वेगळ्या कारणामुळे किंवा खूप स्ट्रेस किंवा दडपणामुळे देखील होतात. तर अशा वेळी देखील मुलं अ, स्वतःच्या कोशामध्ये राहतात आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रकार म्हणजे जर मुलं जास्त गॅजेटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये किंवा इंटरनेटवर जर किंवा गेमिंगमध्ये असेल, तर अशी मुलं देखील सोशल कनेक्टपासून लांब राहतात. मग आता हे टाळण्यासाठी पालकांना काय करावं लागेल? पालकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती म्हणजे ओपन माइंडेडली पालकांना संवाद साधणं गरजेचं आहे. मोकळा वेळ मुलांसाठी कसा देता येईल याच्यासाठी पालकांनी विचार केला पाहिजे. मोकळा वेळ म्हणजे सॅटर्डे, संडे पॅरेंटिंगसारखं नाही. कुठेतरी मॉलला किंवा पिक्चरला गेलो किंवा बाहेर जेवायला गेलो. मोकळा वेळ म्हणजे पूर्णतः आपल्या पाल्याबरोबर राहणं, त्याच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्याच्याशी संवाद साधणं, त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रस घेऊन किंवा त्याच्याबरोबर वेळ घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण ऑब्झर्व्हंट राहायला पाहिजे, की मुलाचं नेमकं चाललं काय? त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये काही विपरीतता जाणवते आहे का? आणि तशी जर विपरीतता जाणवली, तर त्या संदर्भात मुलाशी डायरेक्ट आपण संवाद साधला पाहिजे. त्याच्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कसं त्याला अधिक झोकून देण्यासाठी आपण पूर्ण पाठबळ देऊ शकतो. यासाठी देखील करिअरच्या दृष्टिकोनातून पण जर काही समस्या असतील, तर तिथे तुम्ही करिअर रिलेटेड जे काही प्रोफेशनल आहेत त्यांची मदत घेऊ शकता आणि जर काही मानसिक आणि शारीरिक किंवा इतर काही सायकॉलॉजिकल लेव्हलला काही इश्यूज असतील, तर चांगल्या समुपदेशकाची किंवा प्रोफेशनलची मदत घेऊन तुम्ही नक्कीच त्याच्यावर काम करू शकता. तर मला वाटतं थोडीशी सतर्कता पालकांनी बाळगायला हवी. एरवी तुमची मुलं म्हणजे तुमची ॲसेट आहेत आणि नक्कीच तुम्ही आताच्या टेक्नॉलॉजीच्या युगात देखील आपल्या मुलांना खूप मोठ्या लेव्हलला घेऊन जाऊ शकता. माझ्या शुभेच्छा आहेत. अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. नक्की माझ्याशी कनेक्ट करा. थँक सो मच.